हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आलू मोटो ब्लॉगर. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत छोट्याशा राईडवर. सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि राईडची सर्व तयारी झालेली आहे आणि आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. तर चला, मी सांगतो आज आपल्याला कुठे जायचं आहे राईडवर. आजची राईड जी आहे थोडी स्पेशल होणार आहे. तर चला मग. शुभ सकाळ मंडळी. तर आज आहे शुक्रवार आणि आपण आता चाललो आहे छोट्याशा राईडवर. तर आजची जी राईड आहे ती थोडी स्पेशल होणार आहे. आपण आज आपली बॉगमॅन नाही काढत आहोत, बुलेटने जात आहोत. गाडी स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम, जय बजरंगबली, जय एकविराई. तर मंडळी, आज आहे 21 जून, म्हणजेच वर्ल्ड मोटरसायकल डे. त्यानिमित्ताने रॉयल एनफील्ड पॅलेडियम मीरा रोड इकडच्या रायडिंग ग्रुपने आज एक छोटीशी राईड अरेंज केली आहे. तर आपण त्यांच्यासोबतच छोट्याशा राईडवर जात आहोत पॅगोडाला. तर आता आपल्याला जायचं आहे सर्व्हिस सेंटरला त्यांच्या इथे, जे काशीमिराला आहे. तर चला आता तिकडे जाऊया. आता आपण निघालो पॅलेडियम रॉयल एनफील्ड होतो. ते सगळे गेले आहेत पुढे आणि मी हळूहळू चालवत आहे, कारण मला व्हिडिओची फुटेज चेक करत जावं लागते. अरे रे 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 भाई, पडला वाटतं. मेट्रोचं काम चालू असल्यामुळे पुन्हा सगळ्या गाड्या एकाच बाजूने येतात. तर मित्रांनो, हा आपल्या चॅनलचा दुसरा व्हिडिओ असणार आहे. मी धन्यवाद बोलतो, तुम्ही आपल्या पहिल्या व्हिडिओवर खूप चांगला प्रतिसाद दिलात.
आणि असेच व्लॉग जे आहेत आपण तुमच्यासाठी आणत राहणार आहोत. आज फ्रायडे वर्किंग असल्यामुळे आज रोड पण खाली आहे, कोणच नाही आहे. तसं तर सकाळ सकाळ उत्तनला जायचा रोड म्हणजे रिकामीच असतो, फक्त पाऊस नको पडू दे बस. वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे. पाऊस जर आला तर आपल्याला एका साईडला उभं राहावं लागणार आहे, कारण माझ्याकडे रेनकोट नाही आहे. घाईघाई झाल्यामुळे मी रेनकोट घेतलाच नाही, असंच निघालो. एक रायडर दिसलेला आहे. त्याकडे कसे प्रॉपर गेअर्स वगैरे आहेत, आपल्याकडे प्रॉपर गेअर्स वगैरे नाहीत. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहोत रायगडाला आणि ते रॉयल एनफील्डवाले त्याला राईडवर जाताना काय काय प्रिकॉशन घेतले पाहिजे, त्याला काय काय कॅरी केलं पाहिजे सोबत, ते सगळं सांगणार आहे आपल्याला, त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर त्याचा एक व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, तो तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. राइड पे पहले तो राइड पे निकलने से पहले आप बेसिकली चीज़ें चेक करते हैं, जैसे कि टायर प्रेशर हो गया था व्हीकल का, टायर प्रेशर एंड फ्यूल मस्त चीज़ होती है जो गाड़ी में पहले आप चेक करना है राइड. उसके बाद आता है सर इंजन ऑयल लेवल. ऑयल लेवल टायर प्रेशर क्या मेंटेन करना चाहिए? टायर प्रेशर फ्रंट जो होता है, फ्रंट व्हीकल है अभी जैसे क्लासिक्स वगैरह व्हीकल है, उसमें टायर प्रेशर फ्रंट में 28 रहेगा और पीछे के टायर में 32 रहेगा. 450 जो नई व्हीकल है उसमें आगे और पीछे टायर में सेम टायर प्रेशर रहेगा 32. हंटर के लिए कितना? हंटर के लिए भी सेम है सर, सेम है 28 और 32. ऑयल लेवल चेक करना है, बेसिकली यहाँ पे लेंस दिए गए हैं ऑयल के, आप देख सकते हैं. अच्छा, ऑयल लेवल लेंस दिया गया है. तो ये जो ऊपर वाली जो लाइन है ये मैक्सिमम लाइन है और ये पीछे वाली जो है वो मिनिमम लाइन है. कहीं भी गाड़ी आपको मेन स्टैंड पे रखना है गाड़ी, उसके बाद आपको 2 सेकंड के लिए गाड़ी पहले स्टार्ट करनी है जनरली. गाड़ी स्टार्ट करना है, उसके बाद जब आप बंद कर दोगे गाड़ी तो आपका जब ऑयल है चेंबर में आएगा तो वहाँ पे आपको लेवल पता चलेगा. ये कभी भी लेवल जो है वो मिनिमम और मैक्सिमम के बीच में होनी चाहिए, ना उससे ज़्यादा ना उससे कम. उसके अलावा सेकंड चीज़ है आपके गाड़ी के जो ब्रेक है, मोस्ट इम्पॉर्टेंट चीज़ कि ब्रेक अगर नहीं रहेंगे और कम अगर रहेंगे तो फिर आपका राइड जो है वो वेस्ट हो जाता है. तो उसके लिए आपको ब्रेक पैड जो थिकनेस होती है वो आपको ब्रेक पैड की थिकनेस पता चलती है यहाँ पे. बेसिकली आप देखोगे ये ब्रेक पैड जो है उसकी थिकनेस पता चलती है यहाँ पे से. ठीक है, ये ब्रेक पैड का मटेरियल है और उसके अंदर जो है प्लेट के ऊपर की साइड वो उसका मटेरियल है सर. तो वो चेक करना ज़रूरी है. वो जैसे ही आपको कम लगता है तो आप उसको बेटर रहेगा पहले आप रिप्लेसमेंट कराइए और उसके बाद ही आप राइड पे जाइए. गाड़ी का क्लच केबल ये भी आपको ऑयलिंग वगैरह रखना है क्लच केबल में. राइड पे जाते वक्त पहले गाड़ी में पूरी तरह से ऑयलिंग वगैरह होना ज़रूरी है. जैसे अपने फुटरेस्ट है, मेन स्टैंड है, सेंटर स्टैंड है,
उसके बाद साइड स्टैंड वगैरह है, ये सारी चीज़ों में ऑयलिंग वगैरह होना ज़रूरी है। क्लच लीवर में बेसिकली हम क्लच लीवर में प्ले रखते हैं, तो आपको कभी भी क्लच केबल चेक करना है, हैंडल को लेफ़्ट साइड घुमाइए या फिर राइट साइड घुमाइए, आपको फ्री प्ले मेंटेन होना चाहिए दोनों जगह। अगर मेंटेन है तो फिर आपका क्लच केबल जो है वो फ्री प्ले प्रॉपर है। उसके बाद आप जब भी यूज़ करते हो उसको तो कोई भी आवाज़ नहीं आना चाहिए क्लच केबल, जिस वजह से आपको पता चलेगा कि वो क्लच केबल स्मूथ है, आप राइड कर सकते हो वो क्लच केबल। अगर वो आवाज़ वगैरह आता है तो उसका जो इनर केबल है वो अंदर से ड्राई हो चुका है, जिस कारण वो आवाज़ कर रहा है, तो बेटर है उसको वो रिप्लेस करें। आपण आता पॅगोडावरून निघालेलो आहे। काही रायडर्स आधीच निघून गेलेत, वर्किंग असल्यामुळे त्यांचा जॉबचा टायमिंग झाल्यामुळे ते लोक आधीच निघालेत आणि आता बाकीचे जे उरलेले लोक आहेत ते आता सर्व्हिस सेंटरला जात आहेत। वर्ल्ड मोटरसायकल डे असल्यामुळे ते लोक तिकडे केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहेत। मला आता काय जमणार नाही, मला कामानिमित्ताने बाहेर जायचं असल्यामुळे मी पण आता घरीच चाललो आहे। तर हा व्हिडिओ आपण आता इथेच संपूया। जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला कळवा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला।